नमस्कार. प्रकरण 92 श्रेय व प्रेय मार्ग. माझे आत्मज्ञानी गुरु संत श्री अनिलजी स्वामी महाराज यांना वंदन करून त्यांनी लिहिलेल्या देव कोठे आहे या पुस्तकातील 92व्या प्रकरणाचे वाचन करूया. शास्त्रमत असे आहे की अधिकार व परीक्षेशिवाय आत्मज्ञान कोणाला सांगू नये, अन्यथा अनर्थ ओढवू शकतो. यमराजांनी देखील नचिकेताची परीक्षा घेतली, ज्यात तो उत्तीर्ण झाला होता. आपण कठोपनिषदातील कथानकाचा भाग असलेली प्रथम अध्यायातील प्रथम वल्ली समाप्त केली आहे. आता अत्यंत मौल्यवान असे गूढ ज्ञान प्रत्यक्ष रुद्रावतार यमराजांचे तोंडून ऐकणार आहोत. सर्वांनी सावध चित्ताने श्रवण करावे. अन्यच्छेयः अन्य दुतैव प्रेयस्ते उभे नानार्भे पुरुषं सिनितः तयो श्रेय आददानस्य साधु भवति हीयते अर्थाद्य उप्रेयो वृणीते. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम् एतस्तौ संपरित्य विविनक्ति धीरः श्रेयो हि धीरोऽपि प्रेयसो वृणीते. प्रेयो मंदो योगक्षेमात् वृणीते. सत्वं प्रियान् प्रियरूपांश्च कामान् अभिध्यायन् अंत्यस्त्राक्षी नैतां श्रुडको वित्तमयीयं वाप्तो यस्याम मज्जन्ति बहवो मनुष्यः. किती बुद्धिमान होता बघा नचिकेता. पहिल्या वरात आपल्या वडिलांचे सुख मागून घेतले आणि स्वतः मृत्यूच्या विळख्यातून बाहेर पडण्यास वडिलांची भेटही मागितली. दुसऱ्या वरात मृत्यूच्या नंतरही सुख मिळावे म्हणून यज्ञ विज्ञानाचे गुप्त रहस्य जाणून घेतले व तिसऱ्याने परमात्म्याचे प्रत्यक्ष स्वरूप असे आत्मज्ञान मागितले. परीक्षा घेतल्यावर यमराजांच्या लक्षात आले की नचिकेता दृढनिश्चयवान, परमवैराग्यवान, निर्भीड व तीव्र बुद्धिमान आहे व त्यामुळे हा आत्मज्ञानाचा उत्कृष्ट अधिकारी आहे. आता ब्रह्मविद्येचा उपदेश आरंभ करण्याआधी या ज्ञानाचे महत्त्व प्रकट करण्याच्या उद्देशाने यमदेव बोलले. जीवाचे पशु पक्षी किडे आदी लाखो योनीत जे जन्म होतात ते तर केवळ कर्मफल भोगण्यासाठी होतात, त्यात स्वकर्तृत्वाला वाव नाही. पण मनुष्य जन्म असा नाही, फक्त सुखदुःख भोगण्यासाठी मनुष्य नाही. मनुष्य या जन्मात व मृत्यूपर्यंत देखील सुख कमी होऊ नये, अमरत्व प्राप्त व्हावे व पुन्हा कधी दुःख, यातना, काळजी आदीचे तोंड दिसू नये यासाठी स्वप्रयत्न करू शकतो. वेदांमध्ये सुखाची 2 साधने सांगितली आहेत. एक आहे श्रेय, म्हणजे दुःखापासून नेहमी करता मुक्त होण्यासाठी नित्य आनंद स्वरूप परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करण्यात मनुष्य जीवनाचा पूर्ण उपयोग करून घेणे. दुसरे साधन आहे प्रेय, म्हणजे त्वरित सुखाची प्राप्ती होईल असे उपाय करण्यात मनुष्य जन्माचा पूर्ण उपयोग करून घेणे. प्रेय साधनात स्त्री, पती, पुत्र, आप्त, मित्र, धन, संपत्ती, पैसा, दौलत, घरदार, उच्च शिक्षण, उच्च पद, यश, मानसन्मान, भोगाची साधने व सामुग्री आदी मिळवित राहण्यासाठी सतत उपाय करीत राहणे याचा समावेश आहे. असे हे श्रेय व प्रेय अशा 2 पद्धतीचे मनुष्य जीवन आहे, ज्या दोघांमध्ये सारखे पण एवढेच की दोन्ही मार्ग शेवटी मनुष्याच्या सुखासाठीच आहेत. अधिकतर मनुष्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नसल्याने ते याविषयी विचारच करीत नाहीत. काहींचा पुनर्जन्मावर विश्वास असूनही बेफिकीर वृत्तीमुळे पुढच्या जन्माचे टेन्शन आताच कशाला असा ते विचार करतात. या दोघांसमोरही प्रेय वा श्रेय जीवन जगावे असे ऑप्शन कधीच नसते. परंतु ज्यांचा पुनर्जन्म आणि परलोकावर विश्वास आहे त्या विचारशील मनुष्यांच्या समोर जेव्हा श्रेय व प्रेय दोन्ही येतात तेव्हा ते या दोघांच्या गुणदोषांचा विचार करून दोघांना वेगवेगळे समजण्याचा प्रयत्न करतात. ह्यामध्ये जो श्रेष्ठ बुद्धिसंपन्न आहे तो तर दोघांच्या तत्वाला पूर्णपणे समजून निरक्षीर विवेकी हंसासारखे
प्रेयाची उपेक्षा करून श्रेयालाच आत्मसात करतो. परंतु तो मनुष्य त्याच्या बुद्धीत विवेकशक्तीचा अजून उद्भव झालेला नाही. तो श्रेयाच्या फळात अविश्वास करून प्रत्यक्ष दिसणाऱ्या लौकिक वा सांसारिक योगक्षेमाच्या सिद्धीसाठी प्रेयाला जवळ करतो. तो एवढेच समजतो की जे काही आनंद देणारे संबंध व भोगपदार्थ मला प्राप्त आहेत ते सुरक्षित राहिले पाहिजे आणि ज्या अप्राप्य भोगवस्तू आहेत त्या मला मुबलक प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. यालाच योगक्षेम असे म्हणतात. जो तो जन्मभर योगक्षेमासाठी प्रयत्न करीत राहतो व त्याकरता देवालाही प्रार्थना करतो. ही अविद्या प्रेय आणि विद्या श्रेय नावाने प्रसिद्ध असलेली साधने दोन्ही जरी मनुष्य सुखासाठी असली तरी वेगवेगळी फळे देणारी आहेत आणि एकमेकांच्या अत्यंत विरुद्ध आहेत. ज्यांना डोळ्याने दिसणाऱ्या आनंदाच्या वस्तूमध्ये आसक्ती आहे ते कल्याण श्रेय साधनामध्ये पुढे जाऊ शकत नाही आणि जे कल्याण मार्गाचे प्रवासी आहेत ते सांसारिक भोगाकडून हळूहळू नजरही काढून घेतात. ते सर्व प्रकारच्या भोगांना एन्जॉयमेंटला दुःखरूप मानून त्यांचा परित्याग करतात. कारण त्या बुद्धिमान लोकांच्या लगेच लक्षात येते की या संसारी आनंद देणाऱ्या वस्तूंचा पाठपुरावा अंतिमतः दुःखकारकच आहे. हे नचिकेता, मी मानतो की तू विद्येचा श्रेय अभिलाषी आहेस, कारण बरेचसे मोठमोठे भोगही तुझ्या मनात किंचितही लोभ उत्पन्न करू शकले नाहीत. अविद्या यामंतरे वर्तमानः स्वयं धीरः पंडितमन्यमानः दद्रम्यमाणः परियन्ति मूढा अंधे नैव नियमाना यथांधः. जेव्हा आंधळ्या माणसाला मार्ग दाखवणाराही गुरु अथवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती आंधळाच म्हणजे अज्ञानीच मिळतो, तेव्हा जसे तो आंधळा आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकत नाही, मध्येच ठोकर खाऊन भटकतो आणि काट्यांनी वा रस्त्यातील खड्यांनी विव्हळतो किंवा खोल खड्ड्यात पडून किंवा कोणता मोठा दगड भिंत पशु इत्यादीवर आपटून नाना प्रकारे कष्ट भोगतो, अगदी तसेच कोणाचे ऐकून वा पाहून प्रेय मार्ग पत्करलेल्या अविचारी मनुष्यालाही सरते शेवटी पशु पक्षी कीटक वगैरे सारख्या विविध दुःखमय योनींमध्ये प्रवेश करून अनंत जन्मापर्यंत अनंत यंत्रणांचा भोग भोगावाच लागतो. असे लोक आपल्या स्वतःलाच पुढील बुद्धिमान आणि विद्वान समजतात. विद्या व बुद्धीच्या खोट्या अभिमान शास्त्र व महापुरुषांच्या वचनांची काहीही पर्वा न करता त्यांची अवहेलना करतात आणि वरवर सुखद वाटणाऱ्या भोगांना मिळवण्याकरता निरंतर प्रयत्नात राहून कष्ट वेचून मनुष्य जीवनाचा अमूल्य वेळ व्यर्थ नष्ट करीत राहतात. येथपर्यंत श्रेय आणि प्रेय मार्ग समजावून आता आत्मतत्वाची दुर्लभता सांगण्याच्या हेतूने यमराजाने म्हटले, नचिकेता, आत्मतत्व काही सर्वसाधारण गोष्ट नाही. जगात अधिकतर मनुष्य तर असे आहेत ज्यांना आत्मकल्याणाची चर्चा पण ऐकायला मिळत नाही. ते अशा वातावरणात राहतात की जेथे प्रातःकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत केवळ सांसारिक अथवा भोग विषयावरच चर्चा होत असतात. त्यामुळे त्यांचे मन 8ही प्रहर चिंतनातच डुबलेले असते. त्यांच्या मनात आत्मतत्व ऐकण्या समजण्याची कधी कल्पनाच येत नाही आणि जर चुकून कधी अशी संधी आली तर त्यांना विषयसेवन व सांसारिक कार्यातून वेळ मिळत नाही. काही लोक तर असे असतात की जे आत्मज्ञान ऐकणे व समजणे चांगले असते असे समजून ऐकतात खरे, परंतु त्यांच्या विषयाभिभूत मनात त्या ज्ञानाची धारणा होत नाही किंवा मंदबुद्धीमुळे ते समजूच शकत नाहीत. जे तीक्ष्ण बुद्धी पुरुष समजू शकतात त्यांच्यातही असे आश्चर्यकारक महापुरुष अगदीच नगण्य असतात.
ते या आत्मतत्वाला जाणतात व यथार्थ वर्णन करण्यास समर्थ असतात. शिवाय असे पुरुषही कोणी क्वचित होतात ज्यांनी आत्मतत्वाला प्राप्त करून स्वतःच्या जीवनाची सफलता संपन्न केली आहे. व्यवस्थित समजावून वर्णन करणारे तसेच सफल जीवनाचे अनुभव घेतलेल्या आत्मदर्शी पुरुषांनाच ब्रह्मवेत्ते महापुरुष म्हणतात. अशा ब्रह्मवेत्याला उपदेश प्राप्त करून त्याच्या अनुसार मनाप्रमाणे निधिध्यासन करता करता तत्वाचा साक्षात करणारा पुरुषही जगात कोणी विरळाच असतो. शेवटी ह्या आत्मज्ञानाची विश्वामध्ये सर्वत्रच दुर्लभता आहे हेच खरे. प्रकृतीपर्यंत जे पण सूक्ष्मातिसूक्ष्म तत्व आहेत त्यांच्यात हे आत्मतत्व सर्वात सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आहे. अणुपेक्षाही अगणित पटीने सूक्ष्म आहे. हे इतके गहन आहे की जोपर्यंत ह्याला यथार्थ रूपात समजणारा समजवणारा कोणी महापुरुष आत्मानुभवी सद्गुरू मिळत नाही तोपर्यंत मनुष्याला ह्यात प्रवेश मिळणे अत्यंत कठीणच आहे. अल्पज्ञ साधारण ज्ञान असलेल्या गुरुने जर हे सांगितले आणि त्यानुसार जर कोणी विविध प्रकारे ह्याच्या चिंतनाचा अभ्यास करू लागला तर त्याचे आत्मज्ञानरूपी फळ मिळत नाही. आत्मतत्व थोडेही समजत नाही. आणि बरे हे आत्मतत्व असेही नाही की सद्गुरूंकडून न ऐकताही केवळ आपापल्या तर्कवितर्कयुक्त विचाराने समजू शकेल. गुरूंचे ऐकणे आवश्यक आहे. ते पण अशाच महापुरुषाकडून ऐकले पाहिजे जो ह्याला चांगल्या प्रकारे जाणतो व समजू शकतो. मात्र हे आत्मज्ञान ज्याला थोडेही समजायस लागले तो हळूहळू श्रेय मार्गात प्रवेश करतो व आपले जीवन कृतार्थ करून ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो. अमरत्व प्राप्त केल्यामुळे पुन्हा अनेक योनीत जन्म घेण्याची भीती त्याला राहत नाही. हे संपूर्ण जग एक अत्यंत दुर्गम व गहन असे दृश्य मात्र आहे, परंतु हे परब्रह्म परमात्म्याने परिपूर्ण आहे. तो सर्वव्यापी या सर्वांमध्ये प्रविष्ट आहे. तो सगळ्यांच्या हृदयरूपी गुहेत स्थित आहे. अशा प्रकारचे नेहमी त्याचे सोबत राहूनही लोक आपल्याच आत्म्याला सहजपणे बघू शकत नाही, कारण तो आपल्या योगमायेच्या पडद्याआड लपलेला आहे. मात्र त्यामुळे अत्यंत गुप्त आहे. त्याचे दर्शन खूपच दुर्लभ आहे. जो शुद्ध बुद्धी संपन्न साधक आपल्या मनबुद्धीला नेहमी व सतत त्याच्या चिंतनात ठेवतो तो त्या सनातन परमात्म्याला प्राप्त करून नेहमीसाठी हर्ष शोक यापासून दूर राहतो. त्याच्या अंतःकरणात हर्ष शोक इत्यादीचे विकार समूळ नष्ट होतात. आता आपण कठोपनिषदातले निवडक जगप्रसिद्ध मंत्र तेवढे बघूया. अणोरणीयान महंतो महीया नात्मास्य जंतोर्निहितो गुहायां तमक्रतु पश्यति वीतशोको धातु प्रसादात महिमा नमात्मनः. जीवात्म्याला या मंत्रांमध्ये जंतू नाव देऊन त्याची बद्धावस्था व्यक्त केली आहे. आत्मा त्या जीवात्म्याच्या अत्यंत जवळ जिथे तो स्वतः राहतो त्याच हृदयात लपलेला आहे. तरीही तो आत्म्याकडे बघत नाही व मोहवश भोगांमध्ये अडकून पडतो. या कारणामुळे त्याला जंतू म्हटले आहे. जो साधक अगोदर सांगितलेल्या विवेचनानुसार स्वतःला नित्य चेतन स्वरूप किंवा आत्मरूप समजून सर्व प्रकारच्या भोगांना कामनारहित व शोकरहित करतो तो परमात्म्याच्या कृपेने हा अनुभव घेतो की परब्रह्म अणुपेक्षाही अणु आणि महानपेक्षाही महान सर्वव्यापी आहे.
अशा प्रकारे त्याचा महिमा समजून आत्म्याला आपल्या शुद्ध मनाने व इंद्रियांनी जाणून घेऊ शकतो. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. हा आत्मा वेदाध्ययन करून अथवा संस्कृतचे ज्ञान, मंत्रजप, स्वाध्याय, यज्ञ आदी कर्मकांडांचे ज्ञान, स्वजातीचा अभिमान, ईश्वर भक्ती, राजयोग, हठयोग, लोकोपकार, भूतदया, स्वधर्माचरण आदी करून प्राप्त होत नाही. फार तीव्र बुद्धी आहे म्हणूनही आत्मा मिळत नाही व अनेक ग्रंथांचे पठण केले, विद्वानांकडून श्रवण केले एवढ्यानेही आत्मा मिळत नाही. मग कोणाला प्राप्त होतो? निष्कामस्यात्मानम एव प्रार्थयत आत्मनैवात्मा लभ्यत. शांकर भाष्य. जो वासनाशून्य निष्काम साधक आपल्या बुद्धी साधनेवर विश्वास न करता गुरुसेवा व आत्मानुसंधान करतो व केवळ आत्म्याच्या कृपेचीच प्रतीक्षा करतो, अशा कृपानिर्भर साधकावर परमात्मा कृपा करतो व त्याच्या समोर आपल्या सच्चिदानंद घन स्वरूपात प्रकट होतो. याचा अर्थ त्या भाग्यवंतांच्या आपल्या स्वतःच्या आत्म्यातच आत्मा उपलब्ध होतो. पुढील भाग पुढील लेखात पाहूया. नमस्कार.